कवितेचं शीर्षक आहे दिवसेंदिवस। सायंकाळी जेव्हा काळोखाचे विस्तीर्ण पसरणारे लांबच लांब हात उजेडाच्या अंगाखांद्याला घट्ट विळखे घालत येतात। सायंकाळी जेव्हा काळोखाचे विस्तीर्ण पसरणारे लांबच लांब हात उजेडाच्या अंगाखांद्याला घट्ट विळखे घालत येतात पश्चिमेकडून, तेव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या किलकिलत्या उजेडाचे गतप्राण होतानाचे असह्य कासावी स्वर उमटत राहतात वाऱ्याच्या उदासीन लहरीवर। तेव्हा उफाळून वर येऊ पाहणाऱ्या किलकिल्या उजेडाचे गतप्राण होतानाचे असह्य कासावी स्वर उमटत राहतात वाऱ्याच्या उदासीन लहरीवर। रोज तिन्ही सांजेच्या वेळी हंड्याखालच्या चुलीतल्या आगीत अंतर्बाह्य भाजून तावून सुलाखून शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गवऱ्याची लोण्यासारखी मऊसूत राख। रोज तिन्ही सांजेच्या वेळी हंड्याखालच्या चुलीतल्या आगीत अंतर्बाह्य भाजून तावून सुलाखून शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गवऱ्याची लोण्यासारखी मऊसूत राख चिमटीत धरून पुसून काढत असते ती कंदिलाच्या काचेवर साचलेली काजळी। शुद्ध आणि सैल होऊन थंड पडलेली गवऱ्याची लोण्यासारखी मऊसूत राख चिमटीत धरून पुसून काढत असते ती कंदिलाच्या काचेवर साचलेली काजळी। दिवस रात्र समाजातील वखवकलेल्या विकृत नजरा सोसताना, दिवस रात्र समाजातील वखवकलेल्या विकृत नजरा सोसताना देहाच्या काचेवर साचत जाणारी काजळी पुसून लख्ख करण्यासाठी मात्र स्वतः जळून राख व्हावे लागते हे तिला उमटत राहते राहून राहून आजकाल। दिवस रात्र समाजातील वखवकलेल्या विकृत नजरा सोसताना देहाच्या काचेवर साचत जाणारी काजळी पुसून लख्ख करण्यासाठी मात्र स्वतः जळून राख व्हावे लागते हे तिला उमगत राहते राहून राहून आजकाल। त्यातही काचेवर अधिक जोर लावला तर तडे जाण्याची भीती, त्यातही काचेवर अधिक जोर लावला तर तडे जाण्याची भीती आणि हळूवार पुसत राहिले तर काजळी कायम साचून राहण्याची रुखरुख तिच्या मनाला दिवसेंदिवस हात राहते तिच्या मनाला।